चाकण नगरीचे नगरसेवक आणि आपल्या दिंडी सोहळ्याला ज्यांचं उदंड सहकार्य असतं ते आदरणीय निलेश भाऊ गोरे आणि युवा उद्योजक आदरणीय अमोल भाऊ गोरे. भरपूर मागच्या काळामध्ये या दोन्ही मंडळींचं सहकार्य लाभलेलं आहे आणि आदरणीय निलेश भाऊ गोरे आणि अमोल भाऊ गोरे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा. जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोने आता महर्षी या सप्तपूर्वे चत्वारो मनवर्तता मद्भावमान साधाता ईशां लोक यम प्रजा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातु मणेंद्रे समागत तिष्ठान्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. प्रथम नमन दुसरे चरण संतांचे आवाज वाढून द्या माझा. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका संताची पायी हा माझा विश्वास. त्यासाठी सर्व भावे दास झालो त्यांचा. कारण काय तेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये लय थकलो भागलो तर घेतील कडिये. त्यांचे जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका मने शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ आयुष्य जेणे हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल विठ्ठल. संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सालावादाप्रमाणे बोलता येत नाही. पर्टिक्युलर मुद्दा होऊन भागाला आलेला हा आजचा कार्यक्रम वास्तुशांती नाम उपाधी नाम युक्त आदरणीय हरिभक्तपरायण पितृकृपा छत्र श्रीमान श्री जनार्दन बाबूराव शिवाळे आणि बाबांचे सुपुत्र हरिभक्तपरायण आदरणीय जनार्दन भाऊ शिवाळे तद्वत आदरणीय हरिभक्तपरायण सौभाग्यवती मंगलताई शिवाळे हरिभक्तपरायण आदरणीय आजचं सध्याचं वर्तमान आणि उद्याचं भविष्य परमार्थिक दृष्टिकोनातून ज्यांचं सद्गुरूच्या आशीर्वादानं कीर्तन रूपी सेवा युवा कीर्तनकार आदरणीय रोहित महाराज आदरणीय हरिभक्तपरायण कुमारी नूतनताई शिवाळे हा परिवार पूर्ण आणि परिवाराच्या वतीनं वास्तुशांतीचा हा उपक्रम धार्मिक दृष्ट्या आध्यात्मिक स्वरूपानं भरगच्च असा महावैष्णव मेळावा नामानिधान वारकरी वैष्णव मेळावा मेळ ज्या ठिकाणी जमतोय तो मेळावा अनेक ठिकाणची मंडळी एकत्रित बोलण्याचा त्यांचा मनोदय आणि सकाळपासून तर आताच्या हे संध्याकाळपर्यंत अगदी अखंडपणे 12 तास भगवंताच्या नामस्मरणाचा जयघोष या ठिकाणी होतो आहे. वास्तविक
शास्त्रीय दृष्टिकोनातून वास्तुशास्त्र आहे, त्याचे नियम रूल्स रेग्युलेशन असतील, मला ते बोलायचं नाही. परंतु वास्तू आणि शांती या दोन शब्दावर याचं विवेचन विस्तृत स्पष्टीकरण करताना अनेक आदरणीय या ठिकाणी मान्यवरांनी आपल्या प्रवचन रूपी सेवेतून संवाद साधला, परिपूर्ण आहे, त्यावर डबल भाष्य करण्याची गरज नाही. आदरणीय हरिभक्तपरायण धडाडीची कीर्तनकार संप्रदायाचं वैभव मुक्ताताई विश्वासराव, हरिभक्तपरायण आदरणीय आमच्या भगिनी कीर्तनकार प्रवचनकार सौभाग्यवती मुक्ताताई चकवे नायकोडी, सुरेखाताई सुरेखाताई, हरिभक्तपरायण आदरणीय अपेक्षाताई चकवे, आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय डोंगरे महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर भाऊ चकवे, या मंडळीच्या 2-2, 4-4 मिनिटाच्या क्लिप मधून कोणाला काहीतरी अंश रिझल्ट सार प्रत्येकाला मिळाला. हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य लंगोटे बाबा यांनी मार्मिक शब्दामध्ये टिप्पणी देऊन ठेवली. वास्तविक ती ॲबिलिटी, लायकी, पात्रता, अधिकार, तयारी, मनाची तयारी समजून घेण्याची जी साधक मंडळीमध्ये आहे ती बाकी महाराष्ट्रात कोणत्याच संप्रदायात सापडत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून शेवाळे परिवाराच्या वतीनं एक व्यावहारिक भाषा बोलण्याचा दृष्टिकोन असेल माझा, कदाचित चुकेल होकेल सांगता येत नाही. अनायासे, अनावधानानं, हुकून चुकून, बाय मिस्टेक, आमच्या चुकीनं काहीतरी भौतिक जर चुका घडल्या असतील, बारीक जीवन तुझं काहीतरी लोकांचं म्हणणं आहे, ते चॅनलवाल्यांचं बोलणं आहे, मला ते बोलायचं नाही या ठिकाणी, परंतु त्याची शांती व्हावी, आम्ही आदरांजली समर्पण त्याला करावं. गेलेल्या जीवांचं जर तो बारीक चिरे या जमिनीच्या पोटातली गोष्ट सांगितली आणि म्हणून ती शांती मात्र भगवंताच्या नामस्मरणानं जात असते. जे पापाची गोष्ट होत असते ते पापाचे कळप पळती पुढे, कारण त्याच्या पाठीमाग नामस्मरणाचा जो रेटा असतोय त्याच्या पुढे सर्व गोष्टी शांत होतात, म्हणून ती शांती. आणि आमच्या तुमच्या वाट्याला या ठिकाणी ही परमार्थाची शिदोरी घेण्यासाठी आम्ही सकाळपासून आतापर्यंत जी मंडळी येत आहात, अगदी फ्रॉम बॉटम टू टॉप, नक्षिकांत, शुभारंभ, आरंभ, ती सांगता, या सर्व अँगलनं सारासार विचार करून कार्यक्रमाचे, वैष्णव मेळाव्याचे, या संपूर्ण परिसराशी संबंधित असलेले आपल्या संप्रदायाची एक तोप शब्द भांडार, नेहमी प्रसन्न असणारे माझे गुरुबंधू, आमच्या तुमच्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण सचिन महाराज चकवे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, शब्दाच्या नेत्र कटाक्षाखाली, प्रशासनाखाली शिस्तप्रिय हा महावैष्णव मेळावा सकाळपासून संपन्न होतो आहे. भगवंताच्या कृपेनं, ईश्वराच्या सत्तेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं, श्री संत गजानन महाराजांच्या प्रेरणेनं हरिभक्तपरायण आदरणीय या शेवाळे परिवाराचा एक संतापायी सद्गुरूच्या चरणी पूर्ण विश्वास असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील मांदियाळीचं गुंची प्राप्त स्थान असलेले समर्थ सद्गुरू सच्चिदानंद पतित पावन चैतन्य घन संत स्वयंभू वैभवमूर्ती श्रीपाद महाराज घोटीकर, तद्वत रामदास बाबा बुधवारी महाराज या दोन्ही संत महात्म्यांच्या कुशल आणि सत्य मार्गदर्शनानं ईश्वर कोण आहे, मी कोण आहे याचा उलगडा करण्याकरता साक्षात व्यक्तिगत कारणीभूत ठरलेले आणि आमच्या तुमच्या या परिसराच्या वाट्याला आलेले संपूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या संप्रदायाचं एक विश्वासदर्शक गुरुपद, गुरु व्यासपीठ असणार आनंदभूषण भागवत आचार्य, आदरणीय पितृकृपा छत्र असणारे
सरावावर प्रसन्न मुद्रेनं वेदांत प्रक्रिया डोळ्यातून ज्यांच्या जाणवती, बोलायची गरज नाही, लोकांचा बोलून बोलून घाम निघून राहिलाय. आणि ज्यांच्या एका वाक्यातून वेद पण तो सोप्या भाषेतून प्रत्येकाच्या अंतःकरणात भिडतोय, असं पोषक गुरुतत्व गुरुवर्य ब्रह्ममूर्ती पोपट बाबा चकवे आणि दुर्द शर्कर आयोग संत श्रीपाद रामदास बाबा पालखी सोहळ्याचे माननीय आदरणीय परमादरणीय गुरुमूर्ती आदरणीय हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती गाडगे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचं वय आणि या ठिकाणी येणं, अंतःकरणातला त्यांचा या ठिकाणचा ओढा या ठिकाणी आला. बाबांच्या कृपा आशीर्वादानं गुरुवर्य हरिभक्तपरायण धडाडीचं निरूपण आणि व्यासपीठ ज्ञानेश्वर बाबा लंगोटे यांच्या उपस्थितीत हरिभक्तपरायण आदरणीय कीर्तनाचा अधिष्ठान एरंडले बाबा विनेकरी महाराज, हरिभक्तपरायण आदरणीय समस्त या ठिकाणी महाराज मंडळी, परंतु गायक या भूमिकेवर आहेत. प्रवचनकार, कीर्तनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण मुक्ताताई विश्वासराव पाटील, हरिभक्तपरायण आदरणीय शिरसाट महाराज, हरिभक्तपरायण आदरणीय समस्त मला नाव माहित नाही या ठिकाणची पाठीमागची मंडळी ज्यांनी गोड असा हरिपाठ केला, घोटी क्षेत्रामधून आलेले माऊली महाराज आणि या पाठीमागच्या ताई मंडळी यांचा आपण जो हरिपाठ ऐकला. आणि हे उद्याचं आध्यात्मिक भविष्य. एक गोष्ट कबूल करेल, याच्यातला बिन लागण्याचा कोणीच राहू शकत नाही. दिस इज माय सिंपल थिंग इन फ्रंट ऑफ यू. एक साधी गोष्ट तुमच्या पुढे सांगली, पण साधी तरी असली तर मुद्द्याची आहे. हा बाकीचं परमार्थ सोडून हे ते ऐकून संस्काराच्या गोष्टी अवगत न करून नुसत्या मोबाईल, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर जे हिंडते तर ते 40 वर्षा लोक बिन लागण्याचे राहते. मी तर म्हणतो तसेच मरते का काय करू. परंतु यांच्या बाबतीत मात्र नवरदेव तुम्ही आहे सगळे, आम्ही आता ध्यानात घालतोय. हे बाल वारकरी मंडळ, आध्यात्मिक तळमळ असणारे, संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे हरिभक्तपरायण नारायणवाडीतील माझे संजय महाराज मेत्रे, हरिभक्तपरायण आदरणीय मृदुंग मने नंदराज पाटील तौर, ऍडव्होकेट हुकलं ऍडव्होकेट म्हणायचं, पकवाद पण आहे, ऍडव्होकेट पण आहे, कीर्तनकार पण आहे, ऑल टाइप्स ऑफ डिग्री डेडिकेटेड बाय हिम. सर्व प्रकारच्या पदव्या नंदराजला लागल्यात. हरिभक्तपरायण आदरणीय या ठिकाणी आपल्या सोहळ्याचं, दिंडी सोहळ्याचं नेतृत्व अगदी प्रसन्न मनानं, सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याजवळ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु एक आपला अंतःकरणातला एक सेवाभावी भाव करणारे आमचे गवते परिवारातील हरिभक्तपरायण आदरणीय मित्र विजूभाऊ गवते, सौभाग्यवती गवतेताई या दाम्पत्याचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय हरिभक्तपरायण आवळे बापू, हरिभक्तपरायण आदरणीय माझे मित्र मंतर येथील नवनाथ महाराज, हरिभक्तपरायण आदरणीय शैलेश महाराज सहित हरिभक्तपरायण आदरणीय या ठिकाणी भगवान से ठिंगे उपस्थित तुम्ही सर्व मित्रमंडळी, सर्व साधक मंडळी, या अगदी गोपाळ काल्यामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये अभंग कोणता घ्यावा, निमित्त जरी वास्तुशांतीचा आहे तरी ही वास्तू साधकाची आहे. या वास्तूला कारण मेळावा आहे, वारकरी मेळावा आहे, आणि या मेळावा घ्यायला कारण सद्गुरूची कृपा आहे. हे सत्य असल्यामुळं संत प्रकरणातील अभंग तुमच्या पुढे उपस्थित केला. विठ्ठल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना या अभंगातून आम्हाला तुम्हाला काहीतरी सुचवायचंय. आम्हाला सोपं जाणार आहे, बाकीच्या लोकांना कदाचित समजत नाही, आणि आपल्याला याच्यामुळे समजतं कारण सांगणाऱ्याला तुम्ही जे व्यासपीठ दिलं 1.5 तासासाठी गुरुवर्य सचिन बाबा, तो वक्ता ज्ञात आहे, गुरुची कृपा झालेली आहे म्हणून बोलू शकतोय, एवढं तरी आपल्या याच्यामध्ये खरं आहे.
बाकीच्या ठिकाणी जर चाललं हाकामारी ज्याच्या नावे त्याचं नावच नसे ठावे तरी सांगणं चाललंय. मग सांगणाऱ्याला कळू नाही का की मी काय बोलतो. माया दुरडी म्हणजे टोपलं. माया टोपल्यामध्ये मेथीची भाजी आहे आणि आम्ही म्हणतो घ्या गाजर घ्या मुळे आहे काय. अरे मेथीच्या दुड्या त्या टोपल्या माल वेगळा आहे. सांगणं एक चाललं सांगणाऱ्याला कळणं गरजेचं आहे. कारण भजन कीर्तन प्रवचन अध्ययन मनन या सगळ्या गोष्टीच्या व्याख्यान करायचंय ना तर याच्यामध्ये ईश्वर आणि सद्गुरू या दोघांना घेतल्याशिवाय each and everything is impossible. कोणतीही गोष्ट अशक्य आहे आणि शक्य होण्याकरता सद्गुरूची कृपा त्यासाठी आमचा विश्वास आमच्या अंतःकरणाचं समर्पण याची जोडी लागली पाहिजे आणि ती इथं आहे. म्हणून महाराज बोलतात की मी बाबाजी चैतन्य माझे सद्गुरू माझे गुरु महाराज यांच्या चरणी सर्व भावे दास झालो. दास म्हणजे दासाचा अर्थ विनम्रपणा आहे. आवाज कमी झाला तुम्ही वाढवा. दासचा अर्थ विनम्रपणा आहे नम्रता आहे शरणागता वृत्ती आहे. कुठं आहे पण मावस भावाजवळ नाही. आमदार खासदार पंचायत समितीचे मेंबर याच्याकडे जायचंच काम नाही. सरपंच विचारायची गरज नाही. संताची आहे पाय तिथं विश्वास आणि तिथं समर्पण आहे. आमचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर प्रत्येक सुनबाईनं आपल्या सासूला मायच म्हणाव. मग आईच आहे सासू नाही. त्या सुनबाईनं समजून घेणं गरजेचं आहे. स्वतः करता बोलतोय स्वतःसाठी बोलतोय. तिनं मनाशी बोलायचंय की माझ्या आईनं मला फक्त 18-20 वर्षाची घोडी म्हणजे लग्नाला येऊस्तोवर सांभाळली. 18-20 वर्षाची होईपर्यंत सांभाळली पण 70-80 वर्ष आणखी मी हिच्या घरात हिच्या हाताखाली राहणार आहे. हीच माझी आई आहे. अशी भूमिका रिलेशन ज्या वेळेस तयार होईल तर त्या घरामध्ये रामायण आणल्याशिवाय राहणार नाही. रामायणचा अर्थ प्रेम जिव्हाळा प्रगती तिथं होती. महाभारताची गोष्ट करायची गरज नाही कारण महाभारतात काय होतं हे तुम्ही आम्ही सगळ्यांना पाहिलंय. कोण कौरव आहे कोण पांडव आहे सगळ्यांना कळतं. पांडवाला प्राप्त करण्याचं असेल तर साधक व्हावं लागल आणि गमवायचं असेल तर गौरव व्हावं लागल. गौरव व्हावं लागल. आणि गौरव कशाने म्हणते ज्याला गौरव समजत नाही तो. मग ते सौरव असले तरी सौरवचा अर्थ 100 एक ना धड 12 बरची द्या म्हणजे कौरव. त्याचे नाव तसे दुर्योधन दुःशासन अमुक्तन त्याला शिकवणारा मामा तसा. आमचा मामा आम्हाला नीट सांगतो ना. अरे मामा म्हणलं नुसतं नंदराज पाटील तो हॉटाला होट लागते हो मामा. मग मामा का बहिणीचं वाटोळ करत असतो का. आणि भाषायला का बिडे प्यायचे सिगरेट प्यायचं गांजा प्यायचं शिकवतो का कोण मामा. तो मामा होता तेव्हा शकुने गांधार देशाचा राजा आणि त्यानं भाषायला शिकवलं होते. या ठिकाणी महाराज बोलतात आमचं कल्याण करायचं असलं आनंद घ्यायचा असला तर अगोदर दृष्टांताला बोललो होतो सुनबाईनं त्या सासूचे गुणगान गायचं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आम्हाला आमचा व्यवस्थितपणा कशात कळून घ्यायचा आहे मुद्द्याची गोष्ट आहे. बहुत सुकृते नरदेह लागला लय पुण्य ना मला हा नरदेह लागला ना कशा करता भक्ती करण्याकरता नाही केली ना मग भक्ती बिन गेला. भक्ती विन गेला अधोगती. मंडळी मग ऐकून राहिली मी काय बोलतो तो ते चरणाकडे काही द्यायचं ध्यान नाही. बरं असं तरी पाहिजे. हा नाहीतर बऱ्याच लोक आहे क्षणोक्षणी हाची करा विचार हे जरी घेतलं तरी ते गाता गाता आपण म्हणा तिसऱ्या चरणात असं म्हणतात त्याला काय माहिती तिसरं ते पहिलंच सुरू करतोय.
कारण कीर्तन सुरू झालं पहिलंच चरण अशी वाजगड असो. या ठिकाणी वातावरण छान आहे. भक्तीविना गेला अधोगती, अधोगती डिस्ट्रॉय आणि आम्हाला साधायची प्रगती. माझे मित्र आदरणीय भगवानचे ढिंगे म्हटले आता तुम्हाला सांगू का गोष्ट खरी. अगोदर नाम घेण्याच्या अगोदर, अनुग्रह करण्याच्या अगोदर, पोपट बाबा भेटण्याच्या अगोदर पत्राचं घर होतं. इकडं तिकडं वगैरे इकडं तिकडं मनसरला चाललो तर नारायणगावला राहायचो, मुक्कामाला म्हणजे काऊन राहायचो आता ती काही सांगत नाही. म्हणजे होकायचं चुकायचं जसं. हा घरी काही व्यवस्थित चालत नव्हतं, भांडणं त्यांना व्हायची नवरा बायकोची. आता मी माझ्या मनात बोललो बरं का. पण मग भांगड काय झाली खरोखर थोडा माणसाचं मन परिवर्तन होण्याकरता काय कारणीभूत ठरलं. गुरुवर्य सचिन बाबांची भेट झाली. बाबांनी निर्देश केला चला आम्ही तुमच्याकडे पाहू काय. तर पाहता पाहता त्यांनी भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर थेट परिवर्तन होत गेलं. परिवर्तन होत गेलं. परिवर्तनासाठी जी गोष्ट आहे आमच्यामध्ये रिव्होल्युशन इज लॉ ऑफ वर्ल्ड. या जगाचा परिवर्तन हा एक नियम आहे आणि हाच नियम गीतेचा सार आहे. परिवर्तन हे संसार का नियम आहे. हे आम्ही नुसतं ऐकतोय आणि आमच्यात कधी करायचं मग परिवर्तन. मग पत्राच्या घरात स्लॅबचं घर झालं, स्लॅबच्या घरात 2 मजली झालं, बंगला झाला. आता हे अनुग्रह घेतल्यानं होतंय बरं का. तुम्ही हसू नका, खरोखर होतं हे मी सांगून राहिलो. आता त्याची गोष्ट झाली तर मग ही तशीची मुक्ताम आहे. हा लगडे बाबा तसंच आहे. संतांच्या बोलण्याप्रमाणे जर पाहिलं नंदराज पाटील तर या ठिकाणी संत सांगतात फलकट तो संसार. येथे सार भगवंत, भगवंत हा सार रूप आहे आणि संसार हा फलकट. म्हणजे संसारात काही गोष्ट खरी नाही. दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी संत बोलले जगी सर्व सुखी असा कोण आहे. म्हणजे सुख नाही. तिसऱ्या ठिकाणी तुकाराम महाराज बोले सुख नाही कोठे आलिया संसारी. अरे सुख नाही. आणि एका ठिकाणी महाराज बोलतात धन्य पुण्य रूप कैसा. सांगितलं होतं की संसारात सुख नाही. आज 2-3 चरण संतांचे हे बिन चरण माऊलीतच आलंय. धन्य पुण्य रूप झाला संसार. कशाला होतो किंवा अवघाची संसार सुखाचा करील. अवघाची संसार सुखाचा करील. मग एक हे एक ते आहे काय तर याच्यामध्ये एकच शब्द येतोय परिवर्तन. आमच्यामध्ये परिवर्तन झालं. अरे ताप जर आला तर परिवर्तन करण्याकरता, ताप परावर्तित करण्याकरता डॉक्टर आम्हाला पॅरासिटामॉल गोळी देतोय. इलाज दॅट इज ट्रीटमेंट अपॉन फेवर. त्या तापेवर तो इलाज आहे. खोकला लागला तर आम्ही कप सायरप पेतोय. पण ह्याची गोळी खातोय. इलाज आहे. आमच्यामध्ये ती अवस्था बदलण्यासाठी, कारणीभूत ठरण्यासाठी इलाज आहे. आमचा संसार दुःखरूप जरी असला तर तोच पुण्यरूप होण्याकरता इलाज आहे. आणि तो इलाज करण्याकरता गुरुवर्यांची उपस्थिती, गुरुवर्यांची नेमणूक संतांच्या माध्यमातून आमच्या तुमच्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठल
आवाज असतो त्याला ऐकू येत नाही त्यांचं चालूच आहे. या गोष्टी सोप्या आहेत. कलियुगाचं वातावरण आहे, वातावरण खूप खराब आहे. विश्वास नावाची गोष्ट राहिली नाही. जिथे विश्वास नाही तिथं आमचा घात होतोय, तिथं आमचा आत्मघात होतोय. 420 2 नंबरची कामं चालली, बेमानी चालली. परमार्थाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कोणी काही सांगू राहिलं, काही सांगू राहिलं, माहित नाही लोकांना. ज्याला माहित नाही, जे नुसतं खोटं बोलते, जे चाटी मारते. आता मला सूर नाही, मला गाता येत नाही, मला गाता येत नाही, सूर नाही, परंतु जे सांगायला पाहिजे ते मात्र मला गुरु महाराजांकडून मिळालेले आहे, ते मी सांगतोय. बऱ्याच ठिकाणी खोट्याचाच बाजार चालू आहे. इथं मला त्यांना रोखा असं मला म्हणायचं नाही, फक्त आपण ओळखा. माऊलींनी सांगितलं ब्रह्माचा आबोला फिटावा, तो अद्वैत तत्व मध्ये भेटावा. आईचा मंत्र देखील कणवा. वेदे बापे वेदांनी संतांनी एका ठिकाणी बसून मंथन करून हा मंत्र काढला. त्या मंत्राला आम्ही गुरुदीक्षा अनुग्रह नाम म्हणतोय. ही ज्ञानेश्वरीची ओळी आहे. पुरावा ठेवून फाटकन त्याच्या कानाखाली वळायची. तर बोल, हे भगवंताचं ओळख करण्याचं शस्त्र आहे, अस्त्र आहे. पहा, हे माध्यम आहे, हा फॉर्म्युला आहे, हा सूत्र आहे. हे सूत्र घेऊन पत्त्यावर जाऊ पाय. पत्ता सांगितला लवडे बाबांनी. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमका. आमका म्हणजे अनेक लोकांनी अनेक शब्दामध्ये त्याला गुंतवलंय, म्हणून आमका शब्द वापरलाय. आमका फलाना बेसाना टमका ढमका काय, पण एकच मी आमका आहे ऐसी. आणि जी बुद्धी पुरे अहर्निशी ती वस्तुगामी. तो त्याचा पत्ता आहे, भगवंताचा पत्ता. 15वा अध्याय 421 नंबरच्या ओळीमध्ये आहे. सूत्र ब्रह्माचा आबोला फिटावा. हे सूत्र कोणी धारण केलं? आणि जो सृष्टीही न करू शके तो थोरू केला एके नामेचे रे. ब्रह्मदेवाला बिन जमलं नव्हतं, त्यानं ते धारण केलं सद्गुरूच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून. आणि आम्ही संत कोणाला म्हणतोय, संत कोण म्हणून घेतोय? अमुक वाशी तमुक वाशी रमा राम. कुठं बेटावर बसले, कुठं मठावर बसले, कुठं तटावर बसले. या संतच्या गोष्टी नाही. धर्माच्या गोष्टी करणारा, धर्म आचरण करणारा धर्माचार्य. धर्म म्हणजे धारण करण्याजोगं, धारण म्हणजे स्वीकार करण्याजोगं, तो धर्माचार्य असतो. या धर्मचार्याच्या सनातन वारकरी संप्रदायाचा वारसा जसाच्या तसाच समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबांच्या माध्यमातून गुरुवर्य, पोपट बाबांच्या माध्यमातून गुरुवर्य, सचिन बाबांच्या माध्यमातून आमच्या वाट्याला आला. जसाच्या तसाच धर्माचरण. ते धर्माचार्य आहे. ब्रह्म समजल्याच्या नंतर त्याच्या ज्या प्रकारचं आचरण पाहिजे त्याला ब्रह्माचार्य किंवा ब्रह्मचारी म्हणते. धर्माचार्य आणि ब्रह्मचारीची व्याख्या सांगतो, डेफिनेशन. आता आजकाल दास आहे, महाराज आहे, दाढी वाढेले, कपडे इकडच्या तिकडे चालले आणि बायको करेल नाही म्हणून त्याला ब्रह्मचारी म्हणते. तसं नाही, त्याला बिन बायकोचं म्हणायचं. ते सोयरा जाहिरात पाहू पाहू कदरलं, कोण त्याला पोरगी दिली नाही, तसाच राहिला कोराम खाट. ते ब्रह्मचारी नाही. ब्रह्म जाणी तो ब्राह्मण. हा ब्रह्म ब्रह्मवीर ब्रह्मचार. ज्याला ब्रह्माची सद्गुरूच्या माध्यमातून ओळख परिपूर्ण पटली त्याला ब्राह्मण म्हटलं. मग संत तो काम्याला जातीनं महार होते, परंतु ते खरे ब्राह्मण. कारण लोकांना मार्ग दाखवण्याकरता त्यांनी का आवाहन केलं? खटलट यावे शुद्ध वावणी. दौंडी पिटवी भावे चोखा वेळा. दौंडी कोणती? हाकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका. ही दौंडी. यारे यारे धरू हरिनाम दारू भवाचा सागरू भय नाही. ही दौंडी आहे. आणि ही दौंडी घेऊन
आज या ठिकाणी आमच्या तुमच्या वाट्याला आलेलं गुरुपाद सद्गुरु व्यासपीठ चप्पे बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आमचा उन्हाळा झाला. मगाशी माझ्या ताईनं बाबांचा जे जेकार केला. बाबांना ते आवडले. बाबाने हिमालयात काय आणलं परंतु या अंतःकरणातून माफी मागून बाबांच्या पुढं आणि या समस्त आपल्या साधक मंडळी पुढे एक गोष्ट कबूल करेल. हा आमच्या अंतःकरणाचा भाग आहे. ज्याचं कल्याण झालं तो उपकार जाहीर केल्याशिवाय राहणार नाही. बदारची गोष्ट जर केली आम्हाला तिकडे गरज नाही, मुळीच नाही. बदारची गोष्ट जर केली तर ज्याच्याजवळ काहीच नाही त्याचा उदो माधून त्याचे कटावर बॅनर चालले. आणि इथं ज्या पोपट बाबांचे प्रत्येकाच्या हृदयात अंतःकरणात अध्यात्माची जागा भरून निघाली तो माणूस तुमची जे जेकार केल्याशिवाय राहणार नाही. दॅट इज माय ओपन चॅलेंज. करणार कारण आमचं हित आहे आणि हे हित साधण्याकरता तुकाराम महाराज बोलतात सोप्या शब्दात अभंगाच्या पहिल्या चरणातून. संताची पायी हा माझा विश्वास आणि तो पूर्ण विश्वास ठेवण्यासाठी ज्या भांडवलाची गरज आहे त्या भांडवलाला सर्व भाव
दास्यत्व पत्करलं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. माझ्यावर भगवंत काय कृपा करेल सांगा. सर्व भावी दास, संपूर्ण भाव, काहीच मागे ठेवायचं नाही, कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. द्रौपदी आईला थोडाफार अहंकार होता. 5 पांडवाची बायको, 5 पांडवाची बायको साधी नाही. इथे एखाद्या दारुण्याची बायको असले, 5-6 एकर वावर असलं तर ती गल्लीतून अशी जाती. ती पांडवाची 5 जणांची बायको होती. अहंकार आला थोडा. कधी आला? वस्त्र आलं चालताना. मग स्वतःच्या मनगटात जेवढी ताकद होती, दुर्योधन साडी ओढत होता आणि ती आवरत होती. परंतु शेवटच्या क्षणी आलिया आघात निवाराया, निर्वाणी गोविंद. निर्वाणी म्हणजे अगदी लास्ट स्टेप. निर्वाणी गोविंद द्रौपदी आईनं पाहिलं आपल्या हातात काहीच नाही. करता हरता, सुखा करता, दुखा हरता सगळा तोच ना. मग दोन्ही हात वर करून दिले. निरहंकार, कोणत्याही प्रकारचा अहंकार आला नाही. भगवंता तू असं म्हणण्याबरोबर हाके सरशी उडी, नरहरी स्तंभ फोडी. आणि मग तुम्हाला कथा सगळी माहिती, पण कथा सांगायला तर वेळ नाही. सांगत नसते तर आपल्या साधक मंडळीमध्ये कथा, त्याला साधक म्हणतच नाही. जी गोष्टी सांगून कीर्तन 1.5 घंटा खाते. हा कथा सांगायला टाइम नाही अजिबात. कौरवे कौरवे सभे माझी पांचाली आलेली, वस्त्रहरणे वस्त्रदैशी झाली माऊली. पांडुरंगे यो पांडुरंगे, तिथली बोलते हातवर केल्यावर आम्हाला सर्व भाव सांगितला. आम्ही सर्व भावीदास झालो. त्याचा भाव आणि भावना याच्यात फरक आहे. लोकांचा भावनेच्या हरीला उतरलाय परमार्थ. गब्बर पाणी घ्या, देवाला वाहा, तुमचं कल्याण होईल. एखादं पान घ्या, तांब्याभर पाणी वाटा, तुमचं सक्सेस होईल, काम फत्ते. तुम्ही एक काम करा, नारळ फोडा, एखादा कोंबडा आणा, लेकरं होती. तुम्ही एखादा बोकड्या कापा, तुम्हाला तुमच्या हे कुठून होईल? याला काही होत नाही. भगवंत कोणाचं काही करत नाही. भगवंत करतोय, पण आमच्या हातला करतोय. तिथं उभा आहे त्यो नाही, कुठं बाहेरचा आहे त्यो पण नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आणि कोणता? आता दुपारी सांगितलं सचिन बाबांना, काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. मग आमचा विठ्ठल आत्मा जसं कर्म करत तसं फळ तुमच्या पदरात भेटत. एक सावकार होता मारवाडी, त्याला काशी यात्रा करायची होती. त्याच्याजवळ 4 लाख रुपये होते. त्याला 4 पोरं होते. 4 पोराला त्याने जवळ बोलवलं. प्रत्येकाला सांगितलं की मी काशी यात्रा जातो, पुन्हा वापस येईन की नाही काही सांगता येत नाही, परंतु माझ्याजवळ जे आहे मी तुम्हाला ते देतो. पोरं खुश. म्हातारा काहीतरी देत आहे म्हणजे माझ्याजवळ 1-1 लाख रुपये प्रत्येका करताय. लहानाला म्हणे तुला एक, तुला एक, तुला एक, मोठ्याला तुला एक.
चौघाला 4 लाख रुपये दिले. शाहूकार ते काशीला निघून गेला. मग तिथून 2-4 महिन्यानं आल्यावर हे याचं काय करायचं हे तुम्ही ठरवा. पैसा कशा करता असतोय? घरात कुलपात टाकून सडवाय करता नसतोय. जसं ज्योत कशा करता असती, ज्योत अशी ज्योत जगाते चलो. मग पैसा कशा करता? तो पैशानं पैसा कमाते चलो. दिस इज टुडेज कंडिशन ऑफ इकॉनॉमी. आणि मग पैसे दिले, पण चौघायला मी ठरवलं, अरे वा ना म्हणे माझ्या बापान पैसे दिले ना, आता काय नारायण गाव मनसर काय पुणे काय चाकण काय, अहो त्याने एका महिन्याच्या आतच चुना लावला. एकाला संपले पैसे. मग काय फक्त भाकर खायची, बायकोच्या शा खायच्या. कारण त्याने उपयोग त्याचा चांगला नाही केला. दुसऱ्याला काय वाटलं, बापान नाव घेतलं पाहिजे, त्यानं ते जमिनीत पुरून ठेवले. एक गाडगं पाहिलं, गाडग्याने 1 लाख रुपये टाकले, जमिनीत पुरून ठेवले. मा बापा आला नाही तसे दाखवी पा हात लावला जात. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सटवी भाऊन सांगितलं मग अशी काय ते तसं ठेवलं. ते आएंगे नाना डालेंगे जाल बिछाएंगे ले जाएंगे. अरे आपण त्याच्या ध्यानावर कशा करता सांगितलंय आणि त्याच्यानुसार आपण वागायला पाहिजे. पण नाही, याला गाडग्यात टाकली 1 लाख रुपये तसेच राहिले. एकाने बँकेत टाकून दिले, मिळाले 2,000 शिल्लक केलं 1 लाखावर. पण एकाने काय केलं, मोठ्यानं केलं बरं का. ते त्याचं नाव भावराव होतं. भावराव, त्या भावरावनं काय केलं, त्या 1 लाख रुपयाचा झेत केला. 5-50 हजाराचा भाजीपाला, काही 50 हजाराचे आंबे भरले आणि ते आणले टेम्पो भरून झेत विकायला सुरुवात केली. बाकीच्या लोकांपेक्षा स्वस्त सुरू केलं जरा. पण असं करता 2.5 लाख रुपये झाले. दृष्टांत संपतो इथं. शाहूकार वापस आला, त्याने विचारलं काय काय केलं. यांना केलं हे, एखादा केलं हो हे काय, एखाद्या बँकेतून काढून हे घ्या 1,03,000 व्याज आलं. आणि मोठ्याने विचारलं काय केला 1 लाख, त्याने सांगितले 2.5 लाख झाले. एवढा फायदा झाला बा आमचा. दृष्टांत संपतोय, सिद्धांत बोलतोय. आदरणीय गुरुवर्य ब्रह्मव्यापी सद्गुरु पोपट बाबांनी जे नाम लाख मोलाच्या ठिकाणी आमच्या तुमच्यापर्यंत दिले, मग त्याचा उपयोग कोणत्या प्रकारे करायचा हा त्या साधकाचा प्रश्न आहे. लग्न द्या असं होतं का, तसं होतं का. अरे तू गाडग्यात गेले 1 लाख. आम्ही या महाराजाचं घेतलं होतं, तिथं काही असं नाही, आम्हाला असं काही जमत नाही. अरे तुझे दारू चाकण मध्ये नंतर नारायण गावातून गेली 1 लाख. तसाच राहिला तू लाख. परंतु ज्यानं 1.5 लाख केले, तर त्यानं केलं काय नेमकं, त्यानं गुरुसेवा केली. गुरुसेवा म्हणजे काय, नामस्मरण केलं. नामस्मरण म्हणजे काय, अरे नामस्मरण त्याचे तुम्हाला कॅपिटल, तो एक भांडवल आहे. आणि त्या भांडवलाच्या द्वारा राहतो नफा, ही फायदा, मिळकत, प्राप्तव्य, बेनिफिट, त्याला म्हणते नामस्मरणाचं बेनिफिट म्हणजे फायदा कोणता आहे. आमची या संसार रूपात प्रगती होत चालते, कारण आमचं मन शुद्ध झालं, सद्गुरूची पूर्ण कृपा झाली. त्याच्याकरता फक्त भाव पाहिजे, भावना नाही. तो एक बारीक गोष्ट सांगतो. एक डॉक्टर होता, त्याची बायको होती डॉक्टरी, आणि ते दवाखाना टाकला. मग तो दवाखाना नवीन टाकल्यामुळे पेशंट काही येईना. त्याच्या शेजारी जे गणपती मंदिर होतं बा, अशी चतुर्थी आली. आज काल शांती कशी आज आजच्या सारखी. आणि डॉक्टरनीचा भावना उपार धरला कल्याण होतं. मग बाया माणसं महिला मंडळी थोडा कवळा भाव राहतो द्यायला. मग असं नवस वगैरे करा तो सोडून. मग तिने सांगितलं पेशंट येत नाही, डॉक्टर मी सध्या काही दवाखाना टाकत नाही. डॉक्टरला तिनं ऑर्डर दिली, डॉक्टर प्लीज गेट इट नाउ फॉर टुमॉरो. काय उद्या चतुर्थी आहे, तुम्ही उपवास धरा. डॉक्टर म्हणे, आता डॉक्टर सायन्सचा माणूस, अगं असं काय बोलती तू, उपासानं कुठं काय पेशंट येतात आणि त्यांना काही मिळकत भेटत असते का. नाही तिने सांगितलं, मी सांगते ना. आता तिनं सांगितलं मला, त्याला ऐकणं भागणं. कोणता बी असला त्यो तिच्या पुढे जातोय का. तुम्ही कोण हसून राहिले संजय महाराज. अनुभव आले आमला. नाही पण बाबा आता मी काय गोट करून तसं विनोदाचा पण झाला तो. मग सांगितलं ऑर्डर दिली, उपवास धरा तुम्ही उद्या सकाळपासून. आता बायकोच्या आग्रहापोटी त्या डॉक्टरनं दुसऱ्या दिवशी उपवास धरला पहा.
पण भानगड काय झाली, त्या दुसऱ्या गल्लीमध्ये 2-4 लोक बसले होते एका ठिकाणी. त्यांनी पैठ टाकले की जो कोणी हिरव्या मिरच्या पावशेर एकदाच खाईल त्याला 5,000 रुपये बक्षीस. ते 4-5 जणांना बक्षीस टाकलं तर एक त्याच्याला गरीब होतं बा, त्यानं ती पैठ उचलली आणि त्याला वाटतं 25 मिरच्या, पावशेर मिरच्या म्हणजे काय 25 मिरच्या आल्या. त्याला त्या खडो 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 कोणताच विचार न करता खाल्ल्या. डॉक्टरच्या दुसऱ्या गल्लीतली गोष्ट आहे. आणि मग काय मिरच्या आत गेल्या बाबा, पोटत्यात खिशात 5,000 घातली. पण रातच्या मिरच्या लागल्या गडबड करायला जरा बाबा. हा मिरच्या गडबड करायला लागल्या. मग काय फेफडे रातळे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र हळा फडका उडाला आणि त्याला ढाले ढाळ सुरू. ढाळ नाही तुम्हाला, ढाळ म्हणजे उतार होतोय काही, पण आमच्याकडं ढाळ म्हणजे पातळ संडास त्याला म्हणते. मिरच्या खाल्ल्या हिरव्या. मग आता काय करा तुम्ही. डॉक्टर सकाळी दवाखाना उघडला आपल्या गावात, पण आता उद्या सकाळी जाणे. मग त्याला हो नाही करून तो ढाळ होईल मिरच्या खाणाऱ्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता नेलं दवाखान्यात. आणि नेमकं तो डॉक्टर 9 वाजता वरच्या मजल्यावर उपवास फराळ करायकरता गेलता चतुर्थीचं. त्याला साबुदाणा केलता. त्या डॉक्टरला मुळव्याध होती म्हणून त्या तिखट साबुदाण्याची खिचडी केली नव्हती. त्या डॉक्टरने त्याला पातळ साबुदाणा केला होता. तितक्यात हा पेशंट ढाळावाला तिथे गेला आणि कंपाऊंडर डॉक्टरकडे तिथे म्हणजे वर गेले. अरे म्हणजे तसं नाही, वर म्हणजे फराळ करायला वरच्या मजल्यावर गेले म्हणजे असं. बरं कुठून गेले तर येऊन इकडून गेले. लगेच तो जिन्यातून वर गेला. डॉक्टरनं नेमकीच प्लेट मध्ये तो पातळ साबुदाणा घेतला होता चमच्या सगळं. लगे हा गेला. अरे बाप डॉक्टर आहे का? आहे. काय झालं? अरे बाबा मरतो मी. म्हणतो काय झालं? डॉक्टरने खिडकीत प्लेट ठेवली, त्याला टेबलवर झोपवलं, त्याचं पोट चिट्टीत कोलफोन घालून तपासलं. काय झालं काय झालं तर म्हणजे मिरच्या. मिरच्या कसं काय बाबा? म्हणजे हिरव्या किती तर म्हणजे पावशेर. डॉक्टर म्हणजे पावशेर मिरच्या खाल्ल्या कसं काय? मग त्याने ते सांगून दिलं. बरं म्हणजे काय आता आग पडली का? म्हणजे आग नाही, ढाळ होऊन राहील. म्हणजे किती वेळ झाली तर म्हणजे 10-15 वेळ झाली निम्यारात पासून. मग डॉक्टरने तिथं पुढे काम सुरू करावं. पण चौकशाला भारी. डॉक्टर म्हणे कशी होती डाळ? मग आता त्या इकडे तिकडे पाहिलं तर ते साबुदाण्याची प्लेट होती. तर म्हणे अशी होती. त्याला म्हणायचं तर पातळ होती. मग त्या डॉक्टरनं पहिल्यांदाच उपास धरला होता बाई. आणि त्यानं काय ते सांगितलं. मग त्यानं बॅरलच्या गोळ्या दिल्या, शक्य असेल काढली, त्याच्यात त्याला इंजेक्शन दिलं. म्हणजे जाय तुम्ही खूप भरपूर लागेल. किती पैसे झाले म्हणजे 5 पैसे देऊ नको गेलं म्हणजे. दृष्टांत संपलाय. दृष्टांत संपलाय. ते निघून गेला तर डॉक्टरनं पाहिलं की गेला का लांब. आणि मग साबुदाण्याकडे पाहिलं तर त्या साबुदाणा डॉक्टरनं खाल्ला असाल का? तुम्ही झोपल्यात काय? नाही. अहो चमच्या सगळं प्लेटची सगळं खिडकीतून त्यात टाकून दिला. मग करावं काय लागल? तो गणपती प्राप्त करण्याकरता म्हणजे ईश्वर करण्याकरता हिनं जो उपाय सांगितला उपासाचा तो करला, पण त्याच्यात भाव नव्हता. आणि ज्याचा भाव आहे शुद्ध ज्याचा भाव झाला, देव त्याला दुरी नाही देव. आणि मग तो देव प्राप्त करण्याकरता संत चरणी माथा ठेविता सद्भाव. कशा करताय हे प्रकरण पहा काय बोलतय. संत चरणी माथा ठेविता सद्भाव, तेने भेट देव आपोआप. तेने भेट देव आपोआप.
शब्द संताबद्दल आहे. संताची उपाधी आहे. संत हा अक्षर आहे. संत, सद्गुरु, गुरु या तिन्ही गोष्टी एकच आहे. एक गुरु, सद्गुरु, संत एकच. त्यांना काही बोलू द्यायचं नाही त्यांच्याबद्दल. हा त्यांच्या शुद्ध पारमार्थिक अंतकरणाचा भाग आहे. परंतु आम्हाला जे मिळालंय हे तर मात्र सत्यवचन आहे. ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट खरी आहे. कारण गुरु हा संत पुढीचा, गुरु हा संत पुढीचा. सचिन बाबा बोलतील, जे गुरुवर्य पोपट बाबा, जे गुरुवर्य गाडगे बाबा बोलतील, हा अधिकार, ती पावर, ते सामर्थ्य बाकीच्या बाजारात भेटतच नाही. म्हणून कदा काळी टळमळेना. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम बाबांना, तुकाराम महाराजांना लोक विचारू लागले, महाराज गोष्ट खरी आहे तुमची. सर्व भावे दास तुम्ही बाबाजी चैतन्याच्या चरणी डोकं ठेवलं. कशा करता ठेवलं? तिने भेटे देव आपोआप. म्हणजे देव जर आपल्याला भेटतोय, जसं आता रेल्वेचं तिकीट काढलं, मग रेल्वे सुरू झाली तर आपल्याला ती मुंबईपर्यंत नेते की नाही का? पुण्यातून आपण रेल्वेत बसतो, बगाट पळायला लागतो का रेल्वेत? आतल्या आत डब्यात नाही ना, आपोआप मुंबई आपोआप येते. कारण तुम्ही ते तिकीट काढलेले आणि ते रेल्वेचं काम आहे. तसं इथं गुरुच्या चरणी आपण माथा टेकला, सांगा काय मी उद्धार पावेल, सांगा तिकीट काढायला तयार आहे. आय एम रेडी फॉर युअर डोनेशन. तुम्ही जे दान देताय अनुग्रहाच्या रूपानं, त्याच्याकरता मला त्याची गरज आहे. मग आपोआप, कारण यांच्या दुकानामध्ये फक्त एकच माल आहे, एकच माल आहे, एकमेव वस्तू ती आहे. परमात्मा इसे एक वस्तू असे, ती जया तिसे ज्ञानास्तव. आणि ते ज्ञान, ते ज्ञान पैगाबरवे, जे मनियाती आणावे, म्हणून संताया भजावे सर्वस्वेची. म्हणून भजायचं, म्हणून त्यांच्या चरणी भाव ठेवायचा आहे. देव कळणं हेच आमचं हित आहे. देवाला कृष्ण म्हणते, राम म्हणते, गाय म्हणते, गोपाळ म्हणते. मग भाव ठेवल्यानं होतंय काय हे अभंगाच्या दुसऱ्याच्या
तेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी. गोपाळचा अर्थ या ठिकाणी भगवंत स्वरूप ब्रह्मस्वरूप ब्रह्मतत्वाला शब्द वापरलेला आहे गोपाळ. ज्या ब्रह्माची आम्हाला ओळख व्हावी ठेविलेली नावीशी ओदेत उठी उपजली या बाळकाशी ते नाव वेगळं आणि नाम वेगळं. काना वचनाच्या भेटी सरिसाची पै कीर्ती वस्तू होऊन मोठी कवन एक दो. आपल्या कानामध्ये सद्गुरूच्या मुखातून अमृत वचनाचा जो प्रभाव होतोय वर्षा होतोय प्रपात होतोय आणि त्याच्यानंतर मग कानी जे फेरिले डोळा ते उगवले मग नंतर कशी होती व्यापक भरिले. मग जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. कारण सद्गुरूने आम्हाला त्या नजरेचा त्या दृष्टिकोनाचा त्या कटाक्षानं पाण्याचा चष्मा लावून दिलाय. कारण मी वासुदेव तत्वता आम्ही जर भगवंत आहोत सद्गुरूच्या वचनानं आमचा उलगडा जर झाला तर मग जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित. हरिदाई दिशा व्हावी दैसा तैसा हरी कारण चष्मा तसा घातला जातो आपल्याकडं. सद्गुरू आम्हाला चष्मा तसा घालतात. हे घोडं होतं जाता जाता 1 मिनिट गोष्ट जातो. घोडं होतं बा चांगलं ताजं लट होतो तब्येत चांगली होती परंतु ते आणलं होतं नागपूर तिकडं बागायची जमीन आहे चांगली संत्र्या मसांब्याच्या बागातलं घोडं ताजं लट पण आलं इकडं आमच्या नगर जिल्ह्यात. पण नगर जिल्ह्यात मग सध्या दुष्काळ चालू आहे पाण्याचा. घोड्याला इकडे काही हिरवं गवत भेटलं ते उभं वाळून चाललं. लोक त्याला ढेप खाऊ लागलो पकडी खाऊ घालू लागली पण त्या घोड्याला ते काही जमन. मग आता काय करावं घोडं उभं वाढलं 2 लाख रुपयाचं घोडं. मग ते घोड्यावाला रडायला लागला काय करावं. पण तिथं गुरुवर्य सचिन मामा भेटले घोड्यावाल्याला. ज्याचं घोडं वाळून चाललं त्याच्या करता गोष्ट जवळ असून घोड्याला दिसत नाही. इथं चरायला आहे आम्ही आलोय कशा करता आलोय हे घोड्याला कळत नाही. जवळ असून जे घेता येत नाही त्याच्याकरता सचिन बाबाची वर्दी तिथे लागली नगर जिल्ह्यात घोड्यावर. आणि मग सांगितलं मी याला ठीक करतो. मग त्यांनी औषध देऊन टाकलं. काय अगदी आलं जाता जाता सचिन बाबानं आळे फाट्यावर 50 रुपयाचा चष्मा घातला. हिरवा चष्मा घातला आणि त्या घोड्याला लावला. घोडं एवढं खुश झालं की मी इतक्या 7-8 दिवसापासून हिंडतोय मला गवत दिसलं आणि एवढं हिरवगार गवत असून आता त्या घोड्याला ते वाढेल गवत हिरवं दिसू लागलं. आणि जेव्हा का घोडं भिडो भाऊ खायला वाढेल का होईना खाऊ लागलं ना पुन्हा 15 दिवसात ताज लट. दृष्टांत संपत घोड्याचा भ्रम काढून टाकला चष्म्याची नजर तशी लावली. अगदी तसाच हिरवा चष्मा गुरुवर्य पोपट बाबा गाडगे बाबा या संप्रदायाचे सर्व अधिकारी मंडळी असाच चष्मा नामधारकाला लावून देता की तूच ईश्वर आहे. मग जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. हे पाण्याचा चष्मा जर तुला लावला तर साक्षात कामक्रोधाना ही झाली भूती झाली समता. कारण देव तया जवळी असे. अशी आमची भूमिका तयार होती. आम्ही असे होणार आहोत. आणि मग हेच करण्याकरता हा मेळावा भरावा लागला. आमच्याकडून जर इकडे तिकडे काही होत असलं अजून पण हिच्या निवडी परसाने शिडवी आला प्रत्येकानं साधकांनी बाकीच्यांचं जाऊ परमार्थ ज्याला समजतो त्याच्या करता समजून सांगणं चाललंय. इथे अर्जुन श्रीमान राय मेऊस म्हणे आपला बोकडे कापणारा त्याच्याकरता थोडा परमार्थ आहे ते त्याचं पाय पडतील. पण आम्हाला काहीतरी घेतोय या अहंकारात गर्व ताठा अभिमान दंभ याच्यात जर आम्ही काही गुंतलेला असतो तर ते बी बाहेर काढण्याकरता हा मेळावा आहे. कारण आम्ही तरले नवे नवल उतरावे कुळ अनेकाचे जे जे आपणाशी ठावे
आम्हाला जे माहित आहे ना, आम्हाला असं झालंय भगवान शेठ आमच्याकरता असं झालं, मित्र भाऊ मला असं कल्याण झालं, गुरुची भेट झाल्यामुळं माझं सगळा फायदा झाला, हित झालं. फक्त हित गोपाळा नाही माझ्यावर कृपा केली, भगवंत मला कळाला मी कोण आहे याचा उलगडा झाला. मग जे जे अपराशी हे ठावे ते इतराशी सांगावे आणि मग शहाणे करून सोडावे. सकळ जन हुकलं चुकलं होत असतंय. मॅन इज स्टॅच्यू ऑफ मिस्टेक. मनुष्य चुकीचा पुतळा आहे. भागली आमद घेतील कडी, ही जबाबदारी त्यांची आहे. त्यांचे जोडे सर्वसो सद्गुरूची एक जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी, अरे माळ घालताना दारू आल्या माणसानं तो सध्या त्याच्या पोटात फक्त पेली नाही जास्त ते म्हणे महाराज बरं काही माळ घालायची नाही म्हणे, मी दारू पिली म्हणजे कधी दिवस माळा होता, रातच्या 9 वाजता घाल माळ घातल्या. कित्येक अधिकारी मंडळीने दारू आल्याला माळी घातल्या आणि 15 दिवसांनी तेच दारूवाले प्रवचन करायला लागले. ही हिस्ट्री फक्त आनंद संप्रदायाची. प्रवचन कीर्तनकार करणारे दारू प्यायला लागले, हा बाकीचा बाजार आहे. पण जे अगोदर पियत होते आणि खात होते ते कीर्तन प्रवचनाला लागले, तो आमचा इतिहास आहे, तो आपला इतिहास आहे. आणि याच्यापेक्षा पाहिजेत काय काय नव्हे केले एक चिंतिता विठ्ठले. म्हणून आम्हाला फक्त आमचा प्रचार प्रसार कशाला करायचा आहे. अरे भाऊ खासदार आमदार हे निवडून कसे येते, त्याची कार्यकर्ती मंडळी कार्यकर्ते माघारी कार्यकर्ते. आम्हाला समर्थ सिपा समर्थ रामदास अख्ख्या भारतात जर पांगवायचे असले, सत्याचा प्रचार सत्याचं मार्गदर्शन तर सांगायचं असलं तर प्रत्येक साधकानं कार्यरत असणं गरजेचं आहे. त्यांचे जोडे सर्व सुख. महाराज बोलता याच्यासाठी मला काहीतरी संकल्प करणं गरजेचं आहे. मला त्या गोष्टीचं ध्यान आणणं गरजेचं आहे. कारण त्यांनी दिलेला प्रसाद हा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा आहे. आणि मला जर हित होतंय, मी विश्वास ठेवलाय, सर्व भावे दास्यत्व पत्करलं, शरणागता शरण वृत्ती वापरली, थोडा देहांकार देहाभिमान त्या उद्धवानं जोपासला, तर भगवंत कृष्णानं आईची शपथ घालून त्या उद्धवाला आवाहन केलं, या लागी सांडोरी जातीचा अभिमान मद हृदय असता येई शरण तुझ उद्धरीन जाण देवकीची आण उद्धवा. उद्धव ताळ्याला येण्याकरता स्वतःच्या आईची शपथ घातली देहावतारी कृष्ण भगवंतानं गुरु या पदावर असताना. कारण हित करून घ्यायचं असेल, गोपाळाचं दर्शन घ्यायचं असेल, म्हणजे अंतःकरणातलं आत्मतत्व जर कळून घ्यायचं असेल तर सर्व भावीदास झालो त्यांचा. आणि मग आमची कोणती जबाबदारी आहे? लय सोपी आहे.
कोणाचीही एका ठिकाणी महाराज बोलले, काय उतराई व्हावी कवण्या गुणे जन्माला येणे शिकिले. एका ठिकाणी तुकाराम महाराज बोलले, काय सांगू आता संतांचे उपकार बघ निरंतर जागविती. भगवंताची ओळख करून माझ्यात भगवंत देवत आहे. 21,600 वेळ त्याच्या सत्तेनं अंता श्वास येतोय आणि जातोय. ही ओळख ज्या महात्म्यानं, ज्या सद्गुरूनं, ज्या संतांनं आम्हाला करून दिली, तर मग आमचं परम कर्तव्य फक्त एकच, तुगा मारे
संताची पायी हा माझा विश्वास. माऊली महावैष्णव जगद्गुरु महापदवी प्राप्त वैराग्याचे महामेरू देवहोची राहणार. समस्त संत मंडळीतील अग्रगण्य उंची प्राप्त संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलता बोलता आपली संकल्पित वेळ झाली. चुकी उकी माफी असावी. सद्गुरूचा प्रसाद म्हणून तुमच्या पुढे बोलण्याचा संकल्प केला. या ठिकाणी वास्तुशांतीच्या निमित्तानं शिवाळे परिवाराच्या वतीनं आयोजित हा प्रगतचा असा नामस्मरणानं भरलेला वारकरी वैष्णव मेळावा साजरा होतोय. वास्तुशांतीच्या निमित्तानं वर्तमान परिस्थिती भौतिक अवस्थेला धरून अंतःकरणातून त्या ठिकाणी बेस्ट ऑफ लक, विश ऑल द बेस्ट या ठिकाणी बोले. सर्व प्रकारच्या हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा या समस्त साधक मंडळींच्या वतीनं कीर्तनाच्या सेवेतून निर्माण होणारी पुण्य या शेवळे परिवाराच्या अंतःकरणात निर्माण हो आणि ही पुण्य त्यांना आपण प्रदान करण्याचा संकल्प करीत आहोत. या ठिकाणी थांबतो.